नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तना निखिल. मी तना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आज आहे 26 जानेवारी. खाली फ्लॅग होस्टिंग चालू आहे. मला जायला जरा उशीर होतोय कारण आज आमच्या कामवाल्या ताई येणार नाही आहे. सो सगळं आवरून जाते कारण आल्यावर पण आम्हाला बाहेर जायचं आहे. आमच्या रेवाचा फर्स्ट बर्थडे आहे. त्याची पण स्टोरी तुम्हाला पूर्ण सांगते. तोपर्यंत चला पटकन आधी खाली जाऊयात. मी जाण्याआधीच फ्लॅग होस्टिंग झालेलं होतं. तेव्हा मी जेव्हा गेली तेव्हा भाषण सुरू होतं. आमच्या बिल्डिंगमध्ये एक आर्मी ऑफिसर राहतात, त्यांना बोलवलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून. त्यांचं छान भाषण झाल्यानंतर बिल्डिंगमधल्या ज्या वयस्कर बायका आहेत त्यांना तेजस्विनी ग्रुप म्हणतात, त्यांनी छान गीत वगैरे सादर केलं. प्रजासत्ताक दिनाचं मला दरवेळेस ना माझ्या शाळेत बर्थडे वाटतच नव्हता कारण 26 जानेवारीच्या दिवशी शाळेचा गणवेश एकदम छान लागायचा म्हणून 25 जानेवारीला ते ऑफ द्यायचे ना ड्रेसला. तर ऑलमोस्ट सगळ्या मुलांचे ड्रेस असायचे, रंगीत ड्रेस असायचे. त्याच्यामुळे असं माझा बर्थडे आणि मी उठून दिसते याच्यासाठी मला चॉकलेट्स न्यावेच लागायचे आणि सांगावंच लागायचं हे घे चॉकलेट, आज माझा बर्थडे. तर ही सगळ्यात मोठी आठवण. त्याचबरोबर शाळेत मी 26 जानेवारीला प्रत्येक वर्षी डान्स करायची. देश रंगीला, देन सुनो गौर से दुनिया वालो, आणि एकदा मी देवदासचा डोलारेवर डान्स वगैरे केला होता. सो खूप छान छान आठवणी आहे प्रजासत्ताक दिनाच्या. आणि आमच्या शाळेत आम्हाला तो 50-50चा बिस्किट पुडा मिळायचा. तुम्हाला काय मिळायचं? आमच्याकडे 26 जानेवारीला एक प्रोग्राम असायचा शाळेचं, वार्षिक स्नेह संमेलन टाईप. तुम्हाला काही खाऊ नव्हतं मिळत का? नाही, आमचं ते पूर्ण दिवस इव्हेंट असायचा. आम्हाला इतकी मजा यायची तो 50-50चा बिस्किट पुडा खायला, किंवा क्रॅक जॅक किंवा 50-50 दोघांपैकी एकच असायचा. आणि आई सांगायची की त्यांच्या वेळेस एक पेढा मिळायचा. तर आणि आज खूप दिवसांनी मी गेली होती फ्लॅग होस्टिंगला कारण नाही मध्ये जमलं का रे. बट आज आम्ही सखीमुळे गेलो लवकर उठून की चला सखीमुळे आम्हाला खूप चांगल्या सवयी पण लागत आहे. ही त्यातलीच आहे की कोणाला टाटा करतोय तू? अच्छा चला सगळ्यांना सांग आपण कुठे चाललोय. सखीला मी तिरंगाचा गंध पण लावलाय. तर आम्ही चाललोय सखीच्या पहिल्या मैत्रिणीच्या पहिल्या बर्थडेला. आमच्या रेवाचा आज पहिला बर्थडे, तर आम्ही तिकडे चाललोय. रेवा आम्हाला सखीसारखीच स्पेशल आहे कारण मी तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगते. जस्ट मिनिट, मला ह्या बाळाला शांत बसू द्या. तर आमची छानशी आणि छोटीशी स्टोरी अशी आहे. जस्ट बिफोर आम्ही प्रेग्नेंट झालो, आम्ही बाहेर गेलो होतो मॉलला. भाऊजी, निखिल, मी आणि प्रिया तिथे गेम झोनला खेळायला वगैरे. तिथे यांची शॉपिंग चालू होती आणि मी आणि प्रिया मेकअपचे प्रॉडक्ट बघत होतो. आणि तिथे 2 बायका होत्या, त्यांची 2 मुलं इतकी किंचाळत होते तिथे की मी आणि प्रियाने एकमेकांकडे पाहिलं, म्हटलं नको, आपल्याला नको या टाईप. पण आमच्या सगळ्यात लास्टला लग्न झालेले आहेत माझं आणि प्रियाचं. आमच्याकडे ऑलरेडी 4-4, 5-5 वर्ष सगळ्यांची पोरं होते. आम्ही दोघीच अशा होतो फिरणाऱ्या. तर प्रियाचं नाच झालं की नको. त्याच्यानंतर 2-2.5 महिन्यांनी एक दिवस मला प्रियाचा फोन आला की तनू आपलं असं ठरलं होतं प्लॅन बिन नाही करायचं, पण मी तुला सांगते बरं का, मला असं वाटतं मी प्रेग्नेंट आहे. आणि मी तिला त्याच कॉलवर म्हणते, प्रिया तुला काय, मला पण असं वाटतं की मी प्रेग्नेंट आहे म्हणून. तिथून आमची स्टोरी सुरू झाली होती. आम्ही आमच्या दोघांचा पॉझिटिव्ह आला, तिथून सगळं सुरू झालं. त्याच्यानंतर आम्ही सगळं शेअर करायचो. ती माझ्या पुढे होती 15 दिवस. ऍक्च्युली आमच्या दोघींचा बर्थडे पण सेम असतो 25 जानेवारीला. आणि प्रेग्नन्सीच्या बाबतीत ती 15 दिवस पुढे होती. सो तिच्या डॉक्टरने काय सांगितलं, नंतर माझ्या डॉक्टरने काय सांगितलं, कोणती सोनोग्राफी आहे. तर इतकं कनेक्टेड होतो आम्ही की आम्ही नवऱ्यांशी कमी आणि एकमेकींशी जास्त बोलायचो. सेम डिलिव्हरी नंतर पण नवऱ्यांचे वाद असो किंवा डॉक्टरने बाळाला काय सांगितलं, तुझ्या बाळाला काय होतंय, त्याचं वेट किती आहे, बाळगुटी देते का, या सगळ्या गोष्टी आम्ही इतक्या डिटेलमध्ये डिस्कस करायचो. व्हिडिओ कॉल व्हायचे. सखी आणि रेवा लहानपणापासून एकमेकांना अशा बघतात, समोरासमोर बघितल्यावर पण छान खेळतात, छान राहतात. तर जशी सखी आहे तशीच रेवा आहे आमच्यासाठी. म्हणजे लिटरली आमची प्रेग्नन्सी टू डिलेव्हरी ही सगळी जर्नी सोबतची होती. आणि प्रियाला मागच्या वर्षी 8 जानेवारीच्या वेळेस डॉक्टरने सांगितलं होतं की तुझी डिलेव्हरी वगैरे होईल. 8 जानेवारी नंतर तिला चालायला वगैरे लावलं होतं. खाली गेली की प्रिया मला कॉल करायची, तनु असं होतं, तनु तसं होतं. आणि तिला जेव्हा लेबर पेन सुरू झालं होतं 25 जानेवारीच्या आसपास, तरी नको नको, माझ्या बर्थडेच्या दिवशी नको, तनु आपला बर्थडे जाईल, आपला बर्थडे कोणीच सेलिब्रेट करणार नाही, सगळे रेवा करतील. इथून सुरू झालं होतं. 26 तारखेला ती सीझर म्हणजे तिचं ऑपरेशन थिएटरच्या आतमध्ये म्हणजे घरातून निघायच्या आधी आय थिंक तिने मला फोन पण केला होता की तनु मी चालली, तुझं बघ, तुझं आहे 15 दिवस, मी चालली आता. सो अशी आमची क्रेज. आम्ही लिटरली सगळं शेअर केलं होतं एकमेकांसोबत. आणि आज आमच्या ह्या पिल्ल्या एवढ्या मोठ्या झाल्या, म्हणजे वर्षाच्या झाल्या आहेत. असं नाही म्हणणार मी की कुठे वेळ गेला कळला नाही, कळला का रे. बट
बट आम्ही मिस करतो. म्हणजे मी अजूनही ती छोटी सखी 1-1.5 महिन्याची मिस करते, 4 महिन्याची सखी मिस करते. गुबू गुबू जेव्हा ती पहिल्यांदा पालथी पडली होती, आशेने आमच्याकडे बघायची की उचलेल. आता मला असं वाटतं सखी बस एका जागी, तेव्हा असं वाटायचं सखी कधी चालेल. सो मी असं अजिबात म्हणणार नाही की कधी काळ गेला कळला नाही, कळला. बट आम्ही मिस करतो ते सगळं. का रे ती छोटी सखी आम्ही अजूनही मिस करतोय. सो तशीच सखी रेवाचा बर्थडे एका आश्रमात आहे. आणि आम्ही म्हणजे खूप जास्त लोक नाहीयेत, आम्ही अगदी जवळजवळचे लोक आहे. सो आम्ही तो सेलिब्रेट करायला चाललोय. तर चला तुम्हाला तिथे घेऊन जाते. आमच्या रेवाचा पहिला बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही गेलो होतो येथील सिंधुताई सपकाळांचं जे अनाथ आश्रम आहे तिथे गेल्यानंतर त्या मुलांनी छान प्रार्थना म्हटली. आधी त्यांचे चेहरे रिव्हील करणं अलाउड नाही आहे, बट प्रार्थना इतकी छान होती ते म्हटलं तुम्हाला पण ऐकवावी. ते झाल्यानंतर तिथल्या मुलांना रिटर्न गिफ्ट्स वाटण्यात आले आणि त्यांच्यासोबत छान फोटो काढण्यात आला. तिथे ऑक्शन वगैरे करणं अलाउड नाही आहे. सो केक कटिंग पण अगदी छोट्या पद्धतीने तिथे करण्यात आलं. बट ओव्हरऑल इथला एक्सपिरियन्स खूप छान आणि खूप मनाला शांती देणारा होता. त्यानंतर आम्ही घरी जाऊन रेवाचा पुन्हा बड्डे सेलिब्रेट केला, कारण तिथे ऑक्शन केलं नव्हतं. केक पण अगदी छोटासा नेऊन कापला होता, कारण त्यांचे पण काही रूल्स रेग्युलेशन असतात. आणि तिचा छोटा बड्डे तरी फॅमिलीसोबत व्हावा म्हणून घरी छानचं डेकोरेशन केलं होतं आणि मस्त छोटा बड्डे सेलिब्रेट केला. आलोय. बड्डे 1-1.5 वाजता होता, आम्हाला यायला 6 वाजलेत. झाले मी फ्रेश, तरी पण थकल्यासारखंच होतं. काही काम केलेलं नाही दिवसभर, बसून होतो तिथे सखीला घेऊन वगैरे. बट स्टील धावपळ होतेच थोडीफार आणि त्यामुळे जरा असं थकल्यासारखं होत आहे. बट म्हणजे जे पार्सल आले ॲमेझॉनवरनं एकदम उपयोगी गोष्ट मागवली मी. निखिल ओपन करतोय, तुम्हालाही दाखवते काय ती. काय वाटतंय ते? खराब वाटतंय मला. अच्छा, ॲक्च्युली मी स्टोरेज बॉक्स मागवले 3-2, बट बघूयात. निखिल म्हणतोय ते खराब, एकदा ओपन करून चेक करून बघूयात कसं आहे ते. तर नाही, ओके प्रोडक्ट धुवे त्याच्यावर म्हणून त्याला तसं वाटत होतं. बट त्याच्यात मॅन्युअलच नाही. सो निखिल इज व्हेरी कन्फ्यूज ते कसं लावायचं. आणि सखी त्याला हेल्प करते. सखू ए सखू, मी हे 3चं आणि 2चं 2 मागवलेत. बघूयात अरेंज केल्यावर कसे दिसतात. असली ट्रॅजेडी झाली नाही या स्टोरेज बॉक्सची. मी 2 मागवले होते, एक 3चं आणि एक 2चं. हे जे 2चं आहे हे परफेक्ट बसलं आहे, तुम्हाला दाखवते मी. सी, हे वालं असं परफेक्ट बसलं आहे आणि हे असं ओपन करायचं आहे आणि बऱ्यापैकी जागा पण आहे आत. सो मी हे 2चं मागवलं होतं आणि याच्या शेजारीच मला एक 3चं ठेवायचं होतं. बट त्या 3चे त्यांनी पार्टच चुकीचे पाठवले. म्हणजे फक्त एक साईड पाठवली आहे, एक साईड पाठवलीच नाही आहे. सगळे असे राईट साईडचे बॉक्स आलेले आहेत, लेफ्ट साईडचे आलेलेच नाही आहेत. बट ठीक आहे, ते तुम्ही रिटर्नला ऑर्डर टाकली त्याची. हे मी ॲक्च्युली मी ते सखीच्या कपड्यांसाठीच मागवलं होतं, कारण कपडे आणि खेळण्या खूप घरभर पसरलेल्या असतात. हे मी देवपूजेला यूज करणार आहे. पूजेचं बरंच सामान असंच वरती असतं, म्हणजे मी ते तसं नीट रचून ठेवते. बट सखी सगळं खालीवर करते. तर आता ते मी ह्या बॉक्समध्ये पॅक करून ठेवेल. तिला हे तर ओपन नाही करता येणार, असं करून असं हे अजून तरी नाही जमणार म्हणजे. सो तोपर्यंत तर चालून जाईल आणि मे बी खराब होईल तोपर्यंत आम्ही नवीन घरात जाऊ, किंवा ते खराब होणारही नाही, माहीत नाही. क्वालिटी चांगली आहे, बट आम्हाला जो पीस आला तोच डिफेक्टिव्ह होता. निखिलने आल्याला जो डाऊट काढला होता तो खरा होता. सो बघूयात आता कसं होतं आहे. कट टू डे 2, 1 वाजला आहे आणि ओके 1 वाजला आहे आणि आज मी काहीच केलेलं नाही आहे, कारण आज माझ्या पिल्लाला झोपायचंच नव्हतं. म्हणजे तिला खाऊ घातल्यानंतर आणि माझी अंघोळ झाल्यानंतर मी काहीच केलेलं नाही आहे. लिटरली क्रीम पण नव्हती लावली चेहऱ्याला, इतकं तिला असं होतं की मम्मा समोरच पाहिजे. फायनली ती झोपली आहे आणि तिच्यासाठी आज मी मेथकूट करते आहे. ॲक्च्युली आमच्याकडे नाही करत, बट आमच्या वरती ब्राह्मण मावशी असायच्या, लहानपणी त्या करून द्यायच्या आम्हाला आणि आवडायचं मला ते खूप. बरीच वर्ष झालेली, 20-1 वर्ष झाली मी नाही खाल्लं आहे ते. पण बाहेर गेल्यानंतर सखीसाठी करून न्यावं म्हटलं, भातात टाकलं की पटकन खाल्लं जातं ते. अशी काही खूप ऑथेंटिक रेसिपी नाही आहे, मी पण यूट्यूबवरनं बघूनच करते आहे. तर म्हटलं करते आहे तर तुम्हाला पण दाखवू की नक्की ते कसं करता. सोबतच आज मी गोपाळकाला पण करणार आहे, तर मेथकूटसोबतच मला गोपाळकालाची पण आठवण आली. म्हटलं सखीला पण दुपारी खायला होईल. आणि आमच्या शाळेत खूप मस्त मिळायचा, जेव्हा ते दहीहंडीनंतर वाटायला यायचे ना, तर असे डब्बे भरून घ्यायचो आम्ही त्यांच्याकडनं.
म्हटलं चला आज ते पण ट्राय करूयात. तर आज दोघं रेसिपी ट्राय करणार आहे आणि त्याच्यानंतर मला आज फायनली संक्रांतीचं काहीतरी घ्यायला जायचं आहे. मेथकूटसाठी मी घेतल्या आहेत डाळ्या. ह्या एक पूर्ण मोठी वाटी घेतल्या आहे. 2 चमचे तांदूळ, 2 चमचे मुगाची डाळ, 2 चमचे उडदाची डाळ, 2 चमचे हरभरा डाळ. इकडे घेतले जिरे, हे सगळे 1 टेबलस्पून आहेत. जिरे, मेथी दाणा, काळी मिरी, मिरच्या 2-3च घेतल्यात कारण सखीमुळे, सुंठ पावडर, हिंग आणि यात आता मला फक्त मीठ ॲड करायचं आहे. सगळ्या डाळी आणि तांदूळ मी अशा ड्राय रोस्ट करून घेते अगदी कमी गॅसवर. छानसा गोपाळ काला तयार केला. याची रेसिपी आजच्या शॉर्ट्समध्ये मी डाळ तांदूळ भाजून झाल्यानंतर असे काहीसे दिसतात. ते मी एका व्हाईट कापडावर काढून घेतले, सुती कापडावर, म्हणजे ते मला पुसता पण येतील नीट. म्हणजे मी आधीही पुसून घेतले होते, आत्ताही परत एकदा पुसून घेते कारण हे धुतलेलं नाही आहे, त्याच्यामुळे एकदम क्लीन पुसावं लागणार आहे. सो हे काढून घेतलं आहे आधीच. इकडे डाळ्या भाजायला घेतल्या आहेत. यांना खूप जास्त वेळ लागत नाही कारण त्या ऑलरेडी भाजलेल्या असतात. सो जे मसाले आपण काढले ते सगळे मी आता यातच ॲड करणार आहे. डाळ बऱ्यापैकी भाजून झाल्यानंतर हे काढून ठेवलेले मसाले आणि यात आता मीठ ॲड करायचं फक्त अजून. हे पण छान ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे अगदी कमी गॅसवर. अगदी छान थंड झाल्यानंतर ते मी मिक्सरला लावून घेतलं. 2-3दा गरागरा फिरवून घेतलं आणि अगदी फाईन पावडर केली त्याची. नंतर ते गाळूनही घेतलं आणि ते छान झालं होतं बेसिकली. नंतर मी दळून घेतलंय आणि असं छान मेथकूट तयार झालंय. बघूयात आज मी सखीवर याची ट्रायल पण घेते की तिला ते कसं आवडतं आणि कसं नाही ते. ओके, तर आम्हाला मेथकूट भात इतका आवडलाय की तो तिला तिच्या हातानेच खायचा आहे. देते बेटू. चलो, म्हणजे मेहनत सफल रही. सखीला आवडलाय, मलाही बरं वाटलंय. हो देते. जे काही मी केलं ते सखीने खूप आवडीने खाल्लं. तर असा होता हा शॉर्ट आणि स्वीट व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर खाली कमेंट करा की तुम्हाला काय आवडलं. आवडला नसेल तर तेही सांगा की नवीन काय ट्राय करू. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला. थँक्यू सो मच. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.